मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या नियुक्तीसाठी कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड झाला, मात्र बराच वेळ होऊन देखील विद्यार्थी ताटकळतच उभे होते। संबंधितांकडून कोणत्याही सूचना दिल्या जात नव्हत्या। कीबोर्ड खराब, संगणक नादुरुस्त, परीक्षा केंद्रावरचा बोजवारा, तांत्रिक अडचणी या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरच ठिय्या मांडला। त्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हायकोर्टाच्या न्यायाधीशांना मेल केला, मात्र न्यायाधीशांना मेल केला की नाही तो आम्हाला दाखवा यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क न्यायाधीशांची गाडीच अडवली। 3 तासांनी विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी सोडली। या सगळ्या गदारोळानंतर मुंबई उच्च न्यायालयानं नोटिफिकेशन जारी केलं। तांत्रिक अडचण आलेल्या प्रकरणांची तपासणी करून योग्य कार्यवाहीची माहिती उमेदवारांना पत्राद्वारे कळवण्यात येईल असं न्यायालयाने म्हटलं। जर यांना तेव्हाच घ्यायची होती तर वर का नाही पाठवलं? आणि पहिल्या शिफ्टमध्ये काय झालं ते तर मी मुख्य सांगू नाही शकणार, पण बाकी मुलं म्हणतात की त्यांना त्यांचे 5 मिनिटच मिळाले, 4 मिनिट मिळाले, तर कसा पॅसेज कंप्लीट होणार आहे? एक तर कीबोर्ड वगैरे चांगले नव्हते आणि नॉर्मली आपली जी एक्झाम असते ती एकाच टाइमिंगला सर्वांची सुरू होते, पण इथे झालं की 5 मिनिटं एकाची सुरू झाली, 10 मिनिटं दुसऱ्याची सुरू झाली आणि काही स्टुडंट सांगतायत की आमची जी एक्झाम आहे ती 10 मिनिटाच्या आतमध्ये पण सबमिट झाली। अडवण्याचं कारण म्हणजे की आता जे सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट वाले यांची पण मागणी ही आहे की आमची एक्झाम व्हायला पाहिजे, री एक्झाम व्हायला पाहिजे, आणि फर्स्ट शिफ्ट वाल्यांची मागणी आहे की त्यांची पण री एक्झाम व्हायला पाहिजे। बट यासाठी आम्हाला जे पण कोऑर्डिनेटर्स आहे यांच्याकडनं एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक अश्युरन्स पाहिजे की नक्की काय होणार आहे, री एक्झाम घेणार आहेत की नाही।